पूजा रोज कॉलेजला बसने जायची. काही दिवसापासून रोहन नावाचा मुलगा तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. एक दिवस बसमध्ये गर्दी असताना रोहन पुन्हा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "काय पूजा, रोज माझ्यापासून पळतेस?" पूजा घाबरली नाही. तिने मोठ्याने बस थांबवायला सांगितलं आणि सगळ्या प्रवाशांसमोर म्हणाली, "हा मुलगा रोज माझा पाठलाग करतो आणि मला त्रास देतो." बस चालकाने लगेच बस थांबवली. काही प्रवाशांनी रोहनला पकडलं आणि पोलिसांना फोन केला. रोहन घाबरून म्हणाला, "मला माफ करा, पुन्हा असं करणार नाही." पूजा शांतपणे म्हणाली, "माफी मागणं सोपं आहे, पण दुसऱ्या मुलीला त्रास देण्याआधी आजचा धडा तू कायमचा लक्षात ठेव." रोहनला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पूजाने घरी जाऊन आईला सगळं सांगितलं. आईने तिला मिठी मारून म्हटलं, "बाळा, चुकीविरुद्ध आवाज उठवणं हीच खरी हिंमत आहे. छेडछाड कधीही सहन करू नका. चुकीच्या वागणुकीविरुद्ध वेळीच आवाज उठवा आणि गरज पडल्यास विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांची मदत देखील घ्या."